हे आपलं पुणे, पुण्याची ही धूळ अख्खा पुण्यामध्ये सगळ्यात जास्त वातावरण बदललं आहे. इतकं वारा जोरात आहे की सध्याचं आता हवामान पाहता दूर दूरच्या बिल्डिंग सुद्धा डोळ्याला दिसणार. आता आम्ही व्हिडिओ बनवतो पण आमच्या डोळ्यामध्ये एवढी धूळ चालली आहे. हे बघू शकता इकडे धूळ कशी उडाली एक बघा समोर बिल्डिंग आहे. ह्या धुळीला काय म्हणायचं त्या बिल्डिंग मधून बघा पुढच्या तुम्हाला बिल्डिंग दाखवतो दिसतंय का धूळ उडालेली. पुण्याची पूर्व वाट लागली अशी धुळा आहे. अख्ख्या बिल्डिंग अख्खे डोंगर फोडले झाड नाही काही दिसत नाही. क्रेन दिसते का क्रेन रोज जी क्लिअर क्रेन दिसते या धुळीच्या धूळ आल्यामुळे तुम्ही क्रेन पाहू शकता एकदम ब्लर. आता कॅमेऱ्यामध्ये दिसले तर असं ऍक्च्युअल मध्ये डोळ्याला तर काही दिसत नाही. घर पण दिसत नाही. ते तिकडे बघू शकता हे धूळ हे बिल्डिंग हे डोळ्याला दिसते आमच्या रोज. आता या बिल्डिंगवरचं तुम्ही पाहू शकता की एवढं आणि माझ्या आयुष्यातलं मी बघितलेलं हे पहिलं प्रदूषण असेल इतकं भयंकर. हे आभाळ आलंय आणि हे भयंकर इतकं असे दृश्य हे पुण्यामध्ये बघल अशी इच्छा नव्हती. पण आता ही अख्खी धूळ पाहता असं वाटतंय. हे बघा धूळ ही बघा म्हणजे असं वाटतं की जसं का वाळवंटात चालू आहे आम्ही एवढं धुळा. म्हणजे वाळवंटात किती कॉन्क्रीटचं जंगल बनवता बनवता आपली लाईफ कशी कमी झाली आता तुम्ही पाहू शकता. आता धुळीमध्ये गाडी ज्यानं 4 व्हीलरमध्ये चालत त्याला काही दिसत असेल का? आता इथं रस्ते आहेत त्या लोकांना काही दिसेल का? नंबर 1. नंबर 2 आता अख्खा व्हिडिओ अख्ख्या व्हिडिओमध्ये तुम्ही आता पाहू शकता की जर ही असं कंडिशन जर असेल तर आपण प्रगतीकडे चालू आहे का अधोगतीकडे चालू आहे हे काय कळायला भाग नाही. आणि एवढ्या अख्खा व्हिडिओमध्ये तुम्हाला एक बी झाड दिसते का? जर कमेंटमध्ये एखादी झाड दिसलं तर आम्हाला सांगा. पुण्यामध्ये झाडं राहिलेत का? नुसत्या बिल्डिंगा दिसतील आणि प्रदूषण पाहू शकता. हे दूर बिल्डिंग दिसतात. हे प्रदूषण धुळीचे अक्षरशः असे लोटच्या लोट व्हायला लागले. तुम्ही म्हणसाल मग एवढी धूळ आहे तर तुम्ही कसं थांबलाय? आम्ही कॉलमच्या मागे थांबलोय. आता बघू शकता कॉलमच्या मागे थांबलोय आम्ही. अशा प्रकारे आपल्या शहरांची योजनरित्या अशी वाट लागत आहे आपल्या शहराची. अख्खे मुंबई काय पुणे काय आता ही धूळ काही पुण्यापुरतीच मर्यादित नाही आपल्या गावाकडे जाणारच आहे धूळ. म्हणून म्हणतोय झाडं लावा आणि झाडं जगवा. काय शिवम 2-4 झाडं लावा कामाच्या काही लावा पण लावा. हे बघू शकता आता इकडं धुळीची लोट बघू शकता. हे बघा पत्र उडाला हे बघा धूळ दिसते का? आता रस्त्यानं जाणार याची तर मोटरसायकल हे बघा तुम्हाला एक मोटरसायकल दाखवतो कसं डोळ्याला दाबून चालू आणि एवढं वारा जोरात आहे त्याच्यामुळे आम्ही आउटर तर बंद केलं. आणि अशी धूळ आहे हे पाहू शकता. हे धूळ दिसते का? हे काय लाकडं बिकडं जाळल्यामुळे धूळ निघाले अशातला भाग नव्हे. हे आहे आपली प्युअर हे माती बिती पुराचा आहे बिल्डिंगचा. बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमुळे बरेच जण म्हणतात की काय धूळ निघणार आहे. तुम्हाला बघू शकता हे काय होऊ शकतं. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन जेव्हा आपण करतो त्या टायमाला हर फ्लोअरची धूळ ती धूळ कशी पळाली तिकडे. ज्यानं आता खिडक्या ओपन ठेवलेत त्याला आज रात्रभर काम आहे. धूळ बिळ साफ करून घ्यायचे झाडून बिडून काढायचं. अशा प्रकारे आपली माणसं आता हे प्रगतीकडे जायचं सोडून आता अधोगतीकडे जायचं मग आता मार्ग आहे. आणि हे पाहता तर असं लक्षात असं म्हणजे मनाला तर असं वाटतं की निसर्ग एवढा मोठी ताकद कशातच नाही. कुठलाही माय चालला असेल निसर्ग एवढी ताकद कशातच नाही. बघू शकता नद्या खराब जंगलं तोडले डोंगर पण तोडले. जावंच लागते घरी. पावसा सोडून द्या धुळीचं कसं पावसाला का धूळ बसणार सर नाही कसं वाहत चालेल काय जसं काय आबाळच वाटाले. हे धूळ बघ एवढा भाग तिकडं राहणाऱ्याचं कसल्या हालत असेल. आपल्या बिल्डिंगची धूळ आपल्या बिल्डिंगची तर निघाली पण अख्ख्या बिल्डिंगची तिकडून जे आले त्याची धूळ किती असेल. हे बघा आमच्या इकडून धूळ चालू चालले बघा आमच्याकडे. ये बघा धूळ म्हणजे आता ही सगळी धूळ आम्ही आता मुंबईकडचं पाठवण्यात येत आहे. म्हणजे अक्षरशः असं झालंय की आता काय बोलावं आणि काय कळणार. आता हे बघा तुम्ही म्हणताल मग एवढी धूळ आहे तर बांधकाम बंद करा. अरे कसं बंद करा मग काय बंद करा. धूळ आली का
दरवाजा बंद करून ठेव. पाहताय का धूळ? ही आहे आपल्या शहरांची हालत. आता काय इकडचा भाग दाखवतो. ये बघा, ये बघा, ये बघा, इकडे इकडे. आता मी काय जाऊ शकत नाही, डोळ्यात धूळ चालली, इथूनच बघा आता. धूळ. प्रदूषण हे बघा. हे आता आमच्या इथंच काय दिसना. आता कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसाले. ही बघ की बाग शिव.